भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज कोल्हापुरात जेलभरो आंदोलन झालं। देशभरात कामगार आणि शेतकरी संघटनांकडून देशव्यापी आंदोलन सुरू आहे। याच आंदोलनाच्या समर्थनार्थ कोल्हापुरातल्या संघटनाही रस्त्यावर उतरल्या। केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात तसेच प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार कराराच्या निषेधार्थ हे आंदोलन होतं। भाजप हटाव देश बचाव अशी घोषणाबाजी करत हे जेलभरो आंदोलन झालं। दरम्यान पोलिसांनी 5 ते 6 प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। हे ऑल इंडिया काँग्रेसतर्फे व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सबंध देशभर आणि राज्यभर जे 4 लेबर कोड बिल या 4 लेबर कोड बिल जे सहित आणल्यात ते लेबर कोड रद्द करण्यासाठी सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटकच्या वतीनं हे देशभर जेलभरो आंदोलन चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे जेलभरो आंदोलन केलेलं आहे। मित्र कॉम्रेड, या केंद्र सरकारनं सर्व कामगारांच्या न्याय हक्कावर गदा आणलेले आहे। हे बघा, महाराष्ट्रामध्ये लेबर इंडस्ट्रीज कोड हे बॉम्बे इंडस्ट्री रिलेशन ऍक्ट नुसार स्थापन झालं, पण या राज्य सरकारनं परवा सर्व युनियन तर्फे ज्या हरकती घेतल्या होत्या त्या हरकती सबंध बाजूला ठेवून जो MR ऍक्ट जे BR ऍक्ट जो आहे तो BR ऍक्ट बदलला गेला। त्यामुळे या केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं या BR ऍक्ट खाली ज्या संघटना स्थापन केल्या होत्या त्याचे संपूर्ण अस्तित्व नष्ट केलं। म्हणून आहे आजचं जेलभरो आंदोलन आहे। दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा की ज्या कंपनीमध्ये 50 ते 100 कामगार असतात ती कंपनी जेव्हा एखाद्या वेळी क्लोज करायची असेल, एखाद्या वेळी बंद करायची असेल, त्यावेळी सरकारची परमिशन घ्यावी लागत होती। पण या सरकारने ही 50 आणि 100ची अटच रद्द केली आणि फॅक्टरी ऍक्ट मध्ये सुधारणा करून 300 कामगारांची अट लिहिली। या संबंध देशामध्ये जे मालक लोक आहेत ते 100च्या वर कधीच कामगार दाखवत नाहीत। त्यामुळे 300ची जी अट आहे ही रद्द व्हावी आणि 50 जी कामगार आहेत ती रद्द चालू ठेवावी, त्यासाठी हे जेलभरो आंदोलन आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।